हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक वन्स अगेन. मी राजेंद्र वाघ आपलं स्वागत करतो पुढच्या लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशनबद्दल बरंच डिस्कशन केलं होतं. त्याच्या बेसिक कन्सेप्ट, काही डेफिनेशन्स ह्या बऱ्यापैकी आपण बघितल्या. मागच्या वेळेला आपण एक डेरिव्हेशन स्टार्ट केलं होतं, प्रोजेक्टाईल मोशन इन रेझिस्टिव्ह मीडियम. त्यापैकी त्याचा हॉरिझॉन्टल मोशन हा फर्स्ट पार्ट आपण घेतला होता. आज बघूया आपण व्हर्टिकल मोशन. सो लेट्स स्टार्ट विथ व्हर्टिकल मोशन. मित्रांनो, ज्या वेळेला आपण हॉरिझॉन्टल मोशन डिस्कस केली त्यावेळेला आपण कंपोनंटविषयी बोलत होतो. म्हणजेच मागच्या वेळेला जे आपण इक्वेशन बघितलं, दॅट इक्वेशन वॉज इक्वेशन ऑफ मोशन अलॉंग हॉरिझॉन्टल, राईट. आज इथे बोलणार आहोत आपण व्हर्टिकल मोशनबद्दल. सो द इक्वेशन ऑफ मोशन अलॉंग व्हर्टिकल अपवर्ड ॲक्सिस, राईट. So that will be Fy is equal to minus mg minus kmvy, राईट. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता Fy म्हणजे नक्की काय, तर Fy इज अ कंपोनंट ऑफ फोर्स ॲक्टिंग अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शन, बरोबर, अलॉंग वाय ॲक्सिस. आता राईट साईडला जर बघितलं, पहिलीच टर्म बघा, मायनस एम जी. आता इथे नेगेटिव्ह साईन जे दिलेलं आहे, मास तर आपलं नेगेटिव्ह असणारच आहे, ऑब्वियस. मग राहिलं काय, तर ग्रॅव्हिटी. इथे नेगेटिव्ह साईन ग्रॅव्हिटीला जे इंडिकेट करते ते इंडिकेट करते त्याची डायरेक्शन. दॅट इज इट इंडिकेट्स दॅट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, बरोबर. आता Fy म्हणजे फोर्स. न्यूटनचा सेकंड लॉ सांगतोय की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, राईट. मग आपण F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन कसं लिहू शकतो बरं. वाय जसं आपण व्हर्टिकली डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण यूज केला आहे, तर इथे मलासुद्धा त्याच पद्धतीने दाखवावं लागणार आहे, बरोबर. मग मास इंटू ॲक्सेलरेशन. मग त्यासाठी मी काय करेन, मास इंटू, आता ॲक्सेलरेशन कसं लिहिणार मी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टायमिंग, बरोबर. आता हे जर पर्टिक्युलरली मी अलॉंग वाय ॲक्सिस म्हणतोय, तर मी लिहितोय dvy/dt. ओके. राईट साईडला बाकी टर्म ॲज इट इज, मायनस एम जी मायनस kmvy. ठीक. बघा, आता एम म्हणजे मास, हे दोन्ही बाजूला आहे. कॉमन काढलं तर त्या दोन्ही टर्म्स कॅन्सल आउट होतील. राहिलं काय फक्त मग dvy/dt इज इक्वल टू मायनस जी मायनस kvy. ठीक. यालाच रिअरेंज करून लिहिलं तर मिळेल dvy/g प्लस kvy इज इक्वल टू मायनस dt. तर याला म्हणूया आपण इक्वेशन सेकंड. ठीक. आता एक काम करूया, या सेकंड इक्वेशनचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इंटिग्रेशन घेऊन मिळालं प्लस 1/k ln ऑफ g प्लस kvy इज इक्वल टू मायनस टी प्लस C3. ठीक. आता बघा, C3 हा काय आला, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता इथे 1/k ln ऑफ g प्लस kvy कसं आलं, तर इंटिग्रेशन ऑफ 1/g प्लस kvy म्हणजेच ln ऑफ g प्लस kvy, बरोबर. आणि त्याच्यात कॉन्स्टंट काय होता, k, म्हणून आपण बाहेर घेतला आहे तो. ठीक आहे. बरं, पुढे राईट साईडला आहे मायनस dt, त्याचं इंटिग्रेशन येतं मायनस टी. ठीक. आता नेहमी आपण इंटिग्रेशन सॉल्व करत असताना कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन देत असतो. ठीक आहे. आता तर हा झाला आपला थर्ड इक्वेशन. आता C3ची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, बाय टेकिंग इनिशियल कंडिशन्स. कोणत्या घ्याल, t इक्वल्स टू 0 आणि vy इक्वल्स टू vy0. आता या व्हॅल्यूज इथे टाकल्या, वी गेट C3 इक्वल्स टू प्लस 1/k ln ऑफ g प्लस kvy0, राईट. आता हा फॉर्म्युला आपण पुन्हा इक्वेशन 3 इथे वापरला, म्हणजे त्या जागी त्याची व्हॅल्यू टाकली. काय मिळेल आपल्याला बघा, प्लस 1/k ln ऑफ g प्लस kvy इक्वल्स टू मायनस टी प्लस, आता इथे C3ची व्हॅल्यू टाकली, बरोबर, 1/k ln ऑफ g प्लस kvy0, राईट. आता बघा, lnची टर्म राईट साईडला पण आहे आणि लेफ्ट साईडला पण आहे. मी काय केलं, दोन्ही टर्म्स एकाच बाजूला घेतल्या आणि या पद्धतीने लिहिल्या, ln ऑफ g प्लस kvy डिवायडेड बाय g प्लस kvy0, राईट. उजव्या बाजूला मायनस kt ॲज इट इज येणार, राईट. बघा, आता इथे मी आता या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला अँटीलॉग घेतला. अँटीलॉग घेतल्यावर काय होईल, हा ln निघून जाणार आणि हा मायनस kt जो आहे हा एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट होणार, म्हणून मिळाला g प्लस kvy
इक्वल्स टू जी प्लस के व्ही वाय नॉट इंटू ई रेस टू मायनस के टी. मिळालं? म्हणजेच मायनस के टीचं रूपांतर कशात झालं आपलं? एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये. ठीक आहे. आता बघा हे इक्वेशनवरनं काय मिळेल आपल्याला? मी फक्त व्ही वायची व्हॅल्यू, ऑब्व्हियसली आपण काय बघतोय? व्हर्टिकल मोशन, राईट? मग त्यासाठी मी काय केलं? व्ही वायचं टर्म सेपरेट केली. सो वी गेट द इक्वेशन व्ही वाय इक्वल्स टू व्ही वाय नॉट ई रेस टू मायनस के टी मायनस जी अपॉन के 1 मायनस ई रेस टू मायनस के टी, आणि याला म्हणूया इक्वेशन 4. ठीक आहे. मग आता बघा व्ही वाय म्हणजेच काय रे? वेलॉसिटी. आता वेलॉसिटी कसं लिहितो आपण? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टायमिंग. आता हे डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने आहे? वाय, म्हणून मी घेतलं डी वाय बाय डी टी. समजलं? बरं. इक्वल्स टू व्ही वाय नॉट ई रेस टू मायनस के टी मायनस जी अपॉन के इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस के टी. ठीक. बरं, आता एक काम करूया, डी टीला मी राईट साईडला नेतो आहे. आता ऑब्व्हियसली इथे तो आहे डिनॉमिनेटरला, राईट साईडला जाईल तो मल्टिप्लिकेशनला. सो डी वाय इक्वल्स टू व्ही वाय नॉट ई रेस टू मायनस के टी इंटू डी टी मायनस जी अपॉन के डी टी प्लस जी अपॉन के ई रेस टू मायनस के टी इंटू डी टी. राईट. आता पुन्हा एकदा या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे. राईट. आता इंटिग्रेशन केलं की मिळणार वाय इक्वल्स टू मायनस व्ही वाय नॉट डिवायडेड बाय के ई रेस टू मायनस के टी मायनस जी अपॉन के इंटू टी मायनस जी अपॉन के स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस के टी प्लस वन्स अगेन कॉन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन. आता इथे घेऊया आपण C4. याला म्हटलं मी इक्वेशन 5. कळालं? बरं. आता C4ची व्हॅल्यू कसं घेणार परत? बाय टेकिंग इनिशियल कंडिशन. राईट. मग आता यासाठी इनिशियल कंडिशन कोणत्या घेणार आपण? तर बघा, ॲट टी इक्वल्स टू 0 लेट वाय इक्वल्स टू 0, देन वी कॅन राईट C4 इज इक्वल टू व्ही वाय नॉट डिवायडेड बाय के प्लस जी अपॉन के स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या C4ला पुन्हा एकदा आपण आपल्या C5मध्ये टाकलं त्या इक्वेशनमध्ये. काय मिळेल? वाय इक्वल्स टू मायनस व्ही वाय नॉट डिवायडेड बाय के ई रेस टू मायनस के टी मायनस जी अपॉन के इंटू टी मायनस जी अपॉन के स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस के टी प्लस व्ही वाय नॉट डिवायडेड बाय के प्लस जी अपॉन के स्क्वेअर. समजलं? तर आता त्याला असंही लिहू शकतो आपण वाय इक्वल्स टू, आता के स्क्वेअर जिथे डिनॉमिनेटर आहे त्या टर्म एकत्र केला मी, 1 मायनस ई रेस टू मायनस के टी कॉमन घेतला, मिळाला जी प्लस के व्ही वाय नॉट डिवायडेड बाय के स्क्वेअर इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस के टी मायनस जी अपॉन के इंटू टी. याला म्हटलं आपण इक्वेशन 6. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, व्ही वाय नॉट म्हणजे नक्की काय? हा झाला आपला व्हर्टिकल कंपोनंट, आणि आपण इनिशियली याला काय म्हणूया? व्ही फॉर व्हेलॉसिटी, वाय अलॉंग व्हर्टिकल, आणि नॉट म्हटलं आहे म्हणजेच इनिशियल क्वांटिटी. राईट. सो इट कॅन बी टेकन ॲज यू साइन थिटा, दॅट इज vertical component of velocity. So by putting this value we get y equals to g plus ku sin theta divided by k square into 1 minus e raised to minus kt, okay, minus g upon k into t. This is equation 7. Friends, आता हे होतं इक्वेशन व्हर्टिकल मोशनचं, म्हणजे डिस्प्लेसमेंट दॅट इज y अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शन. ठीक आहे. तर आपण हे एक्सप्रेशन बघितलं. पुढे बघूया आपण इक्वेशन ऑफ पाथ. आता इक्वेशन ऑफ पाथ म्हणजे नक्की काय? तर त्या प्रोजेक्टाईल जो आपण थ्रो केला होता स्पेसमध्ये, बरोबर, बाय मेकिंग सम अँगल विथ द हॉरिझॉन्टल, त्याने ॲक्च्युली कोणती ट्रॅजेक्टरी फॉलो केली, त्या ट्रॅजेक्टरीचं आपल्याला काय बघायचं आहे? इक्वेशन बघायचं आहे. आता ट्रॅजेक्टरी फॉलो केली म्हणजे काय? आपण जो फेकलेला आहे तो सरळ रेषेत गेला का अर्धवर्तुळाकार गेला आहे, की पॅराबोलिक गेला आहे, की हायपरबोलिक गेला आहे, असं कोणत्या पद्धतीने गेला आहे, आणि तो शेपचं इक्वेशन म्हणजेच काय झालं? इक्वेशन ऑफ पाथ. ठीक आहे. सो वी हॅव द इक्वेशन एक्स इक्वल टू यू कॉस थिटा बाय के इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस के टी. कळालं? जे आपण पहिल्या केसमध्ये हॉरिझॉन्टल मोशनमध्ये बघितलं होतं ते होतं आपलं एक्सचं इक्वेशन, बरोबर. आता या इक्वेशनवरून आपल्याला काय लिहिता येईल बघा. मी एक काम केलं, 1 मायनस ई रेस टू मायनस के टी एका बाजूला ठेवलं, बाकी मात्र दुसऱ्या बाजूला के एक्स अपॉन यू कॉस थिटा. आता या डेरिव्हेशनसाठी मी याला इक्वेशन 1 नाव दिलं. ठीक आहे. आता बघा, फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट
टी इक्वल्स टू मायनस 1 अपॉन के ln ऑफ 1 मायनस के एक्स अपॉन यू कॉस थिटा. आता इथे काय केलं असणार बरं बघा, आता इथे एक्सपोनेन्शियल घालवायचं आहे की नाही, मग मला काय करावं लागेल, इथे लॉग घ्यावा लागेल म्हणजे ln. म्हणून मी काय केलं, ln अप्लाय केल्यानंतर एक्सपोनेन्शियल निघून जाणार, राहिलं काय फक्त मग मायनस के टी. मायनस साईन मी उजव्या बाजूला नेलं, केला पण उजव्या बाजूला नेलं, फक्त काय ठेवलं इकडे टी. उजव्या बाजूला मला मिळालं मायनस 1 अपॉन के ln ऑफ 1 मायनस के एक्स बाय यू कॉस थिटा. समजलं. बरं, आता आपल्याला एक सिरीज एक्सपान्शन माहिती आहे काय, ln ऑफ 1 प्लस झेड इक्वल्स टू झेड मायनस झेड स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस झेड क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस झेड रेस टू 4 डिवायडेड बाय 4 प्लस अँड सो ऑन. हे असं आपण पुढे लिहू शकतो. आता याला मी कम्पेअर केलं ह्या ln ऑफ 1 प्लस झेडला कम्पेअर करून असं केलं ln ऑफ 1 मायनस के एक्स अपॉन यू कॉस थिटाशी, राईट. मग तसंच मी एक्सपान्शन करतोय बघा, टी इक्वल्स टू मायनस 1 बाय के, ओके, मायनस के एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस के स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मायनस पुन्हा क्यूबच्या पॉवरमध्ये, असं मी पुढे लिहू शकतो. याला नाव दिलं मी इक्वेशन सेकंड. लक्षात येते. बरं, आता टी इक्वल्स टू मी काय केलं, 1 अपॉन केने ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं. मग काय होणार आहे, मायनस मायनस प्रत्येक ठिकाणी काय होऊन जाईल, प्लस होईल. आणि डिनॉमिनेटरला जर के आहे तर ऑब्व्हियसली न्यूमरेटरचा प्रत्येक वेळेला एक के कॅन्सल होणार, म्हणजे केची पॉवर एकने कमी होऊन जाईल. बघा आता एक्स अपॉन यू कॉस थिटा, राईट, प्लस के एक्स स्क्वेअर अपॉन 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस के स्क्वेअर एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 यू क्यूब कॉस क्यूब थिटा प्लस. आता हे अशाच पद्धतीने आपण लिहू शकतो पुढच्या टर्मसाठी. याला म्हटलं मी इक्वेशन 3. ठीक आहे. आता मित्रांनो बघा, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड, या दोघांना कुठे वापरायचं आपल्याला, इक्वेशन 5 ऑफ व्हर्टिकल मोशन. म्हणजे आत्ताच जे आपण व्हर्टिकल मोशनचं एक्सप्रेशन बघितलं, काय होतं शेवटचं एक्सप्रेशन, y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये जी प्लस के यू साइन ऑफ थिटा डिवायडेड बाय के स्क्वेअर इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस के टी मायनस जी अपॉन के इंटू टी. बरोबर. या इक्वेशनमध्ये हे 1 आणि थर्ड इक्वेशन मला वापरायचं आहे. मला काय मिळेल बघा बरं, y इक्वल्स टू जी प्लस के यू साइन थिटा डिवायडेड बाय के स्क्वेअर इंटू के एक्स डिवायडेड बाय यू कॉस थिटा मायनस जी अपॉन के ब्रॅकेटमध्ये काय येणार, एक्स अपॉन यू कॉस थिटा प्लस के एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस के स्क्वेअर एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 यू क्यूब कॉस क्यूब थिटा. ओके. आता सिम्प्लिफाय जर मी केलं तर काय मिळणार मला, जी एक्स अपॉन के यू कॉस थिटा प्लस एक्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस जी एक्स अपॉन के यू कॉस थिटा मायनस जी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मायनस के जी एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 यू क्यूब कॉस क्यूब थिटा. समजलं. आता बघा इथे जी एक्स अपॉन के यू कॉस थिटा आणि इथे सुद्धा जी एक्स अपॉन के यू कॉस थिटा, एक प्लस एक मायनस ए कॅन्सल होईल, राहिलं काय मग एक्स. आता साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजेच काय, टॅन ऑफ थिटा, सो एक्स टॅन ऑफ थिटा मायनस जी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मायनस के जी एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 यू क्यूब कॉस क्यूब थिटा. याला म्हटलं मी इक्वेशन 4. बरोबर. आता मित्रांनो बघा, इथे आपल्याला y बरोबर एक इक्वेशन मिळालं की ज्याच्यामध्ये एक्स पण आहे, थिटा पण आहे, म्हणजे आर्ग्युमेंट पण आहे, याच्यामध्ये ग्रॅव्हिटी दिलेली, त्याची इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे, के फॅक्टर दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन काय देतं आहे, इट गिव्स द इक्वेशन ऑफ पाथ फॉर प्रोजेक्टाईल इन रेझिस्टिव्ह मीडियम. कशामध्ये, रेझिस्टिव्ह मीडियममध्ये. आलं लक्षात. पण जर समजा या मीडियममध्ये किंवा जर रेझिस्टिव्ह मीडियमच ॲबसेंट असेल, म्हणजे हवेचा विरोध नसेल किंवा ड्रॅग नसेल, तर काय होईल, केची व्हॅल्यू होते 0. मग केची जर व्हॅल्यू 0 टाकली आपण ह्या इक्वेशनमध्ये, तर ही पूर्ण टर्म काय होणार, 0 होऊन जाईल. राहिलं काय मग, y इक्वल्स टू एक्स टॅन थिटा मायनस जी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात आलं. आता बघा, हे जर इक्वेशन जर आपण म्हणजे कम्पेअर केलं ना, तर आपल्याला इक्वेशन ऑफ पॅराबोला
इक्वेशन ऑफ पॅराबोला याच्यासारखं हे इक्वेशन दिसतंय, राईट. म्हणजे ते कम्पेअर करू शकतो आपण. आणि मग याच्यावरून काय डिसाईड होईल, देअर फॉर द प्रोजेक्टाईल फॉलोज अ पॅराबोलिक पाथ. म्हणजे याच्यावरून आपल्याला मिळालं की प्रोजेक्टाईलचा पाथ कसा असेल, पॅराबोलिक पाथ असेल, बरोबर. हे झालं मग इक्वेशन ऑफ पाथ ऑफ द प्रोजेक्टाईल. लक्षात आलं मित्रांनो. आज आपण बघितलं आहे व्हर्टिकल मोशन, राईट. त्यानंतर इक्वेशन ऑफ पाथ. दोन्ही डेरिवेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असतील, आय होप सो. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अडचण विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू शकता. आय विल डेफिनेटली गिव्ह द रिप्लाय. ओके. सो आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. इथे थांबूया. थँक्यू.